कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीने खालची पातळी गाठलेली असते. तिला अन्नपूर्णाच्या बँकेच्या लॉकरमधून खानदानी दागिने आपल्या मुलीसाठी रागिणीसाठी चोरायचे असतात आणि म्हणूनच इथे कामिनीने आता सगळे डावपेच इथे वापरून कामिनीने अन्नपूर्णाच्या कपाटामधून बँकेची चावी चोरण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात, तसंच आता आजोबांच्या बाबतीत घडलेलं असतं. कामिनीला चोरी करताना बघून इथे आजोबांनी आपली संपूर्ण ताकद एकत्र आणलेली असते आणि त्यांनी इथे आता कामिनीला रंगेहात पकडलेलं असतं. कामिनी जेव्हा लॉकरची चावी अन्नपूर्णाच्या रूममध्ये चोरायला येते तेव्हा आजोबा जागे होतात आणि कामिनीचं कारस्थान आपल्या डोळ्याने बघत असतात आणि त्यांना ते सहन होत नाही. आणि तेव्हा आजोबा उभे राहतात आणि इथे आता कामिनीला रंगेहात पकडतात, तिच्या थोबाडीत देतात आणि तिला चोरी करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे रागिणीने अन्नपूर्णाला आणि राजनला बोलताना ऐकलेलं असतं की हे त्यांचे खानदानी दागिने आहेत आणि खानदानी दागिने जे असतात ना, ते आपली सासू सुनेला देत असते प्रेमाने आणि ते दागिने अन्नपूर्णाने रागिणीला दिलेले नसतात. अन्नपूर्णाने ते दागिने बँकेच्या लॉकरमध्ये सगळेच्या सगळे नेऊन ठेवायला सांगितलेले असतात. तेव्हा रागिणीला प्रश्न पडतो की हे सगळे खानदानी दागिने आहेत आणि ते अन्नपूर्णाचे आहेत ना, मग अन्नपूर्णाने ते दागिने राजनला लॉकरमध्ये ठेवायला का सांगितले आणि ते सुद्धा एवढे दागिने आणि खानदानी दागिन्यांमधला एकसुद्धा दागिना मला का दिला नसेल? या म्हातारीने मला एक तरी दागिना द्यायला पाहिजे होता ना. खानदानी दागिने जुने, इतकी सुंदर डिझाईन पुन्हा पुन्हा भेटणार आहे का? पण मला एकसुद्धा दागिना दिलेला नाही आहे असं इथे रागिणी आता म्हणत असते आणि ती आपल्या आईला पण सांगते की आई, अगं या म्हातारीने आहे ना खानदानी दागिन्यांमधला एकसुद्धा सेट मला दिला नाही आहे गं. सगळेच्या सगळे दागिने राजनला लॉकरमध्ये ठेवायला सांगितलेत. असं का केलं असेल तिने? मला एकसुद्धा दागिना का दिला नसेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कामिनी म्हणत असते, अगं बाई, सगळेच्या सगळे दागिने तुझेच तर आहेत ना, तुलाच मिळणार आहेत ते. आता ते दागिने तुला सोडून ही अन्नपूर्णा कुणाला देणार आहे? आता तिची ती मोठी सून, ती तर काही कधीच परत येणार नाही आहे, कारण ती गेली ढगात. मग आता हे दागिने कुणाच्या वाट्याला येणार आहेत? तुझ्याच वाट्याला येणार आहेत ना. थोडासा धीर धर. तेव्हा इथे रागिणी म्हणते, आई अगं पण ते दागिने जर मलाच द्यायचे होते, ते माझेच आहेत, मग ते मला दाखवले का नाही? असे परस्पर ते दागिने काढले आणि ते सुद्धा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेत. याचा अर्थ ते दागिने मला आता कधीच मिळणार नाही. माझासुद्धा हक्क होता ना त्याच्यावरती. या घरातली मी सून आहे, पण ही म्हातारी कधीतरी मला तशी वागवते का? तेव्हा रागिणी म्हणते, ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण आहे ना वहिनीजवळ आता जाऊन या विषयावरती बोलूया. तेव्हा रागिणी म्हणते, बोललंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरा. आणि तेव्हा रागिणी नाटक करते आणि म्हणते की आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्या मैत्रिणीच्या इथे आहे ना एक पार्टी आहे आणि तिने मलासुद्धा इन्व्हाइट केले. तिथे मला छान तयार होऊन जायचं आहे, पण मला एक दागिन्यांचा सेट हवा आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अगं रागिणी, तुझ्यासाठी मी किती दागिने बनवलेत माहिती आहे ना तुला. अगं मग त्यातला एखादा चांगला दागिना घालून जा ना, जो सुटेबल असेल. तेव्हा ती म्हणते, नाही, माझे सगळे दागिने वापरून झालेत. आई, मला एखादा तुमचा दागिना द्या ना. ती म्हणते, ठीक आहे, माझे दागिने आहेत, त्यातलं तुला एखादा जो सेट आवडेल तो घे. तेव्हा ती म्हणते, नाही, मला तुमचा दागिना हवा आहे, पण आत्ताचा नको आहे. तुमचे जे जुने दागिने आहेत ना, जे खानदानी दागिने आहेत, त्याची डिझाईन खूपच जास्त युनिक आहे. मला त्यातला एखादा मला हार हवा आहे, तो मला घालून जायचा आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, खानदानी दागिने, तुला माहिती आहे का, ते दागिने आहे ना सासू आपल्या सुनेला स्वतःच्या मर्जीने देत असते आणि ते माझ्या सासूने मला दिलेले आहेत. तेव्हा रागिणी म्हणते, हो, तुमच्या सासूने तुम्हाला दिलेत, मग आता तुम्ही ते मला दिले पाहिजे ना.
ती म्हणते, पण सासूने ते मला तिच्या मर्जीने दिले होते. माझ्या सासूने जसे मला त्यांच्या मर्जीने दिले होते तसे मी सुद्धा माझ्या सुनेला माझ्या मर्जीने खानदानी दागिने दिले पाहिजे ना. रागिनी, तुझ्यासाठी मी काही कमी केलेलं नाही आहे. अगं, तुला नवीन किती दागिने बनवलेत, तुझ्याकडे किती सेट्स आहेत ना, ते तू बघ जरा आधी. आणि खानदानी दागिन्यांचं म्हणशील तर ते दागिने सुनेला सासूने स्वतःच्या स्वइच्छेने दिले पाहिजे, असे मागून ते मिळत नाही. तेव्हा ती म्हणते, अहो मग मी तुमची सूनच आहे ना, मग मला ते दागिने तुम्ही दिलेत तर कुठे बिघडलं. तेव्हा ती म्हणते, अगं पण सुनेने सुद्धा सुनेचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे ना. तू काय केलेस ग आत्तापर्यंत या घरासाठी, आणि आम्ही सासू सासरे म्हणून तू आमच्यासाठी काय केलेस ते जरा सांगशील का. तेव्हा इथे तू स्वतः काहीतरी करून आनंदाने ते दागिने मिळवायला हवे होतेस, पण तू सुनेचं कर्तव्य पूर्ण पाडलं नाहीस. कधीच काही केलं नाहीस तू. घालून पाडून बोलण्यापलीकडे तू काय केलेस का आत्तापर्यंत. तेव्हा ती म्हणते, हे बघ रागिनी, मी तुला स्पष्ट शब्दात सांगते की खानदानी दागिन्यातला एकसुद्धा दागिना मी तुला देणार नाही आहे. हां, बाकीचे माझे सेट्स आहेत, त्यातला एखादा दागिना आवडला तर घे घालायला, पण तुला खानदानी दागिन्यांमधला एकसुद्धा सेट मी देणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की आई, तुम्ही असं का करता, मी तुमची सून नाही आहे का. आणि ती रडायला लागते. ती म्हणते, तू कितीही रडलीस ना तरी दागिने तुला मिळणार नाही, कारण दागिने मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आता त्याच्यातून तर मी काढून अजिबात देणार नाही, असं अन्नपूर्णाने तिला स्पष्टपणे नकार दिलेला असतो. तेव्हा रागिनीला प्रचंड राग येतो. तेव्हा ती रडत रडत आता आपल्या रूममध्ये जाते. कामिनी म्हणत असते की बाळा, नको रडू तू, तुला ते दागिने हवेत ना, ते मिळतील तुला. रागिनी म्हणते, आई जाऊ दे, मगाशी तिथे गप्प बसली होतीस, तू काही करू शकणार नाही आहेस, तू मला नाही ते दागिने देऊ शकणार आहेस, कळलं तुला. त्यानंतर रागिनीला आता ते खानदानी दागिन्यांमधले सेट हवे असतात आणि ते दागिने घेण्यासाठी ती वाटेल ते आता करू शकते. ती रागवलेली असते, आपल्या आईवरती चिडलेली असते. ती म्हणते, आई काहीही कर, पण मला ते दागिने हवेत. ती म्हणते, मिळतील तुला, ते दागिनेसुद्धा तुला मिळतील, काळजी करू नको. तुझी आई काय हातावर हात घेऊन बसलेली नाही आहे. आता बघ मी काय करते ते दागिने तुला वहिनीने दिले नाही ना, मग आता ते दागिने तुझी आई तुला आणून देईल. ती म्हणते, कसे काय. ती म्हणते, बघ ग, फक्त पैशांनी सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. तेव्हा इथे आता कामिनी बँकेतल्या एका माणसाला भेटते आणि ती म्हणत असते की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला बँकेतले आता अन्नपूर्णा महाजनचे जे खानदानी दागिने लॉकरला ठेवलेले आहेत ना, ते मला हवे आहेत. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्हाला लॉकरची चावी, बँकेच्या लॉकरची चावी नक्की मिळेल, फक्त तुम्हाला डुप्लिकेट चावी येताना घेऊन यायची आहे. तुम्ही अन्नपूर्णा महाजन यांची चावी मिळवा, मी तुम्हाला बँकेतून खरीखुरी चावी देतो आणि मग तुम्ही ती चावी घेऊन तुम्हाला जे दागिने घ्यायचे तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमची चावी मिळवावी लागणार आहे, कळलं का. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, अन्नपूर्णाची जी काही चावी आहे ना ती घेऊन मी येईन, मग तुम्हाला बँकेच्या लॉकरची चावी दे, मग मी त्याच्यातले सगळे दागिने कसे गायब करते ना ते बघस तू. माझ्या मुलीला दागिने दिले नाही का, आता या अन्नपूर्णाचे सगळे खानदानी दागिने जे तिच्या सासूने तिला खूपच जास्त प्रेमाने दिले होते ना, म्हणजे माझ्या आईने, ते दागिने मी कसे गायब करते तू बघ. ते दागिने माझ्या आईचे होते, ते मी चोरणार आणि माझ्या मुलीला मी देऊन टाकणार. त्यानंतर इथे कामिनी म्हणते की चला, आता इथे अन्नपूर्णा तिच्या रूममध्ये नाही आहे, हा म्हातारा पण आता झोपला आहे, तर आता शोध मोहीम आपण सुरू करूया. तेव्हा कामिनी संपूर्ण इथे आता रूममध्ये चावी शोधत असते, ड्रॉवरमध्ये शोधत असते, त्यांचं जे कबट असतं त्याच्यामध्ये शोधत असते, सगळीकडे ती आता शोधत असते, पण चावी मात्र तिला भेटतच नसते. कारण चावी असते ती म्हणजे अन्नपूर्णाच्या उशीखाली. अन्नपूर्णाच्या उशाला जी उशी असते ना त्याच्या खाली चावी असते, पण या वेळेला अन्नपूर्णाच्या उशाखाली ती चावी नसते, कारण अन्नपूर्णाने चावीची जागा बदललेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ती चावी ठेवलेली असते आजोबांच्या उशीखाली आणि आजोबा त्याच्यावरती डोकं ठेवून शांतपणे झोपलेले असतात. आणि तेव्हा कामिनीला मात्र आता काही करून ते दागिने चोरून आपल्या मुलीला द्यायचे असतात, कारण तिला वाटत असतं की त्या दागिन्यांवरती माझ्या मुलीचा हात आहे आणि ते दागिने अन्नपूर्णाने ठेवलेले असतात त्यांच्या मोठ्या सुनेसाठी,
म्हणजे त्या गौरीसाठी ते दागिने ठेवलेले असतात. म्हणूनच ते कामिनीला लवकरात लवकर चोरायचे असतात. ते म्हणते ती गौरी या जगातच नाही आहे. म्हणजे मेलेल्या बाईसाठी ह्या बाईने खानदानी दागिने लपून ठेवलेले आहेत, जपून ठेवलेले आहेत. आणि जी माझी मुलगी इथे आता आहे ती पण तुझी सूनच आहे. तिला एखादासुद्धा खानदानी दागिना दिलेला नाही आहे. आणि ही गोष्ट तिला मान्य नसते. कारण तिला माहिती आहे की आता गौरी या जगात नाही आहे, कारण तिने तिला गोळी मारली. मग आता गौरी या जगातच नाही आहे. तिच्यासाठी दागिने ठेवायची काय गरज आहे? ती कुठे आता घालायला येणार आहे? आणि जी माझी मुलगी इथे आहे तिला मात्र दागिन्यांपासून दूर ठेवलं जात आहे. आणि म्हणूनच इथे कामिनीला राग येतो आणि कामिनी आता लॉकरची चावी घेऊन ते खानदानी दागिने चोरण्याचा निर्णय घेते. पण प्रेक्षकांनो, आजोबा जेव्हा ही गोष्ट बघतात की इथे कामिनी अन्नपूर्णा रूममध्ये नसताना पूर्ण रूममध्ये काही ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र इथे आजोबा डोळे उघडतात. आणि जेव्हा ती ड्रॉवर उघडते ना, तेव्हा आजोबा हळूहळू चालत तिथे आलेले असतात आणि ते कामिनीचा हात पकडतात. आणि कामिनीचा हात इतक्या जोरात पकडतात की कामिनीला आता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही रागाच्या भरात हात सोडायला तयार नसतात. एवढे दिवस, इतकी वर्ष जो काही कामिनीने त्यांचा छळ मांडलाय ना, तिला आतासुद्धा त्या सगळ्याची शिक्षा मिळणार आहे. आजोबा आता बरे झालेले असतात. कमळीने आणलेल्या गावावरून जे तेल असतं त्या तेलाने ती सकाळ संध्याकाळ मॉलिश करत असते. त्यामुळे त्यांच्या हातापायाला आता जीव आलेला असतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता रूममध्ये चोरी करणाऱ्या कामिनीला आजोबांनी रंगे हात पकडून तिच्या चांगल्या झिंज्या उपटलेल्या असतात. तिचं थोबाड फोडलेलं असतं. तू इथे काय करतेस असं ते हळूहळू तिला विचारतात. आणि अन्नपूर्णा रूममध्ये नाही आहे, चालते हो इथून, असं आजोबा आता कामिनीला म्हणतात. आणि अशा रीतीने आता बँकेच्या लॉकरची चावी चोरणाऱ्या कामिनीला आजोबांनी रंगे हात पकडून तिचं थोबाड लाल करत तिला रूमच्या बाहेर हकलून दिलेलं असतं. आणि अन्नपूर्णाचे जे काही खानदानी दागिने लॉकरमध्ये असतात ते सुद्धा आजोबांनी खूपच छान पद्धतीने वाचवलेले असतात.